नंदुरबार जिल्ह्यात गहू काढणीला सुरुवात, चांगलं उत्पन्न होणार असल्यानं गव्हाला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा। जळगावात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 158,90,33,000ची मदत मिळणार। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 1,14,284 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्री वीज पुरवठा केला जात असल्यानं शेतकऱ्यांची रात्रभर जागरण, त्यामुळे दिवसा किमान 8 तास वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांची मागणी। वाशिमच्या रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील 1200हून अधिक शेतकऱ्यांची सौर कृषीपंप जोडणी रखडली। शेतकऱ्यांनी शुल्क भरलं असतानाही सौर पंप मिळेना, अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिकं धोक्यात। पालखेडच्या सिंचनाचे दुसरे आवर्तन 7 मार्चला सुटणार। नाशिकच्या येवल्यातील पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। मार्चच्या सुरुवातीलाच वाशिममधील पैनगंगा नदीपात्र कोरडं, शेतकऱ्यांमध्ये सिंचनाची भीती निर्माण, पाण्याअभावी उन्हाळी पिकांच्या नियोजनाचं गणित बिघडणार। उन्हाळ्यात जळगावकरांची पाण्याची चिंता मिटली, वाघूर धरणात 2 वर्ष पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक, सध्या धरणात 87.70% पाणीसाठा। राधानगरी तालुक्यातील फराळे कारखान्याचं दूषित पाणी थेट दूधगंगा नदीत, लाखो लिटर दूषित पाणी दूधगंगा नदीत मिसळत असल्याचा नदीकाठच्या नागरिकांचा आरोप, पालकमंत्र्यांना देणार निवेदन। जळगावात पाणीपट्टी घरपट्टी थकवणाऱ्या 1103 नागरिकांचा पाणीपुरवठा बंद, तर काहींच्या मालमत्तांना कुलूप, तर आणखी 10,000 थकबाकीदारांना नोटिसा। चंद्रपूरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यात तीव्र उष्णता वाढण्याचा अंदाज, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। दरम्यान यंदाचा जानेवारी महिना इतिहासातील सर्वात उष्ण असल्याचीही नोंद। धाराशिवच्या ढोकीत बर्ड फ्लूचा विळखा, परिसरात 50च्या जवळपास कावळ्यांचा मृत्यू, तर कोंबड्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवले, पशुसंवर्धन विभागाच्या हालचाली वाढल्या। नंदुरबार जिल्ह्यातल्या केळीला उत्तर भारतात मोठी मागणी, मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असल्यानं मागणी वाढल्यानं केळीचा दरही वाढण्याची शक्यता। धुळे शहरात होळी, गुढीपाडवा, दिवाळी सणांसाठी लागणारे साखरेचे हार, कंगन, नारळ बनवण्यास सुरुवात, दरम्यान साखरेच्या भावात वाढ झाल्यानं दर वाढण्याची शक्यता। धुळ्यात होळी उत्सवाची चाहूल, होळीच्या 15 दिवसाआधीपासूनच डोलचीच्या मागणीत वाढ, होळीच्या पार्श्वभूमीवर विविध आकाराच्या रंगीबेरंगी डोलच्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध। नांदेडमध्ये चालत्या बसमध्ये 12वीच्या उत्तरपत्रिका तपासल्या, नांदेड ते धर्माबाद एसटी प्रवासादरम्यानचा प्रकार, व्हिडिओ व्हायरल। गोंदियात 10वीच्या गणिताचा पेपर, 245 विद्यार्थ्यांची दांडी, 18,200 विद्यार्थ्यांपैकी 17,955 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा। वर्ध्याच्या देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन, सीसीआय कापूस खरेदी बंद असल्यानं शेतकरी संतप्त, नोंदणी करतानाही शेतकऱ्यांना अनेक अडचणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेची निदर्शनं, वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी भंडाऱ्यात बौद्ध समाज बांधवांचा विराट मोर्चा, बौद्धगया येथील 1949चा व्यवस्थापन कायदा रद्द करा आणि महाबोधी महाविहारचे संपूर्ण व्यवस्थापन रद्द करण्याची मागणी। कैलास बोराडे यांना अमानुष मारहाण करणाऱ्यांना कठोर शासन द्या, परभणीतील धनगर समाज संघर्ष समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, महिलांना अश्लील फोटो पाठवणाऱ्या गोरेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, पुण्यात ठाकरे गटाची आंदोलन करत मागणी। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ वर्ध्यात मौन कॅन्डल मार्च, कॅन्डल मार्चमध्ये शहरातील विविध सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी आणि समाजसेवकांचा सहभाग। मंत्री हसन मुश्रीफांनी वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली, दत्ता भरणेंना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येणार, सूत्रांची माहिती। कोल्हापूर मुंबई वाशिम प्रवास शक्य नसल्यानं पालकमंत्रीपद सोडलं। सोलापूर जिल्ह्यातून शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख आणि माजी आमदाराची पक्षातून हकालपट्टी, सोलापुरातील ठाकरेंच्या सेनेचे आजी माजी जिल्हाप्रमुख शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती। मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत छगन भुजबळांना धक्का, बाजार समितीतील 12 पैकी 6 संचालकांनी सोडली भुजबळांची साथ, भुजबळांची साथ सोडत 6 संचालक सुहास कांदेंच्या गटात। अखेर सांगली आगारामध्ये पडून असणाऱ्या शिवशाही बसेस दुसऱ्या ठिकाणी हलवल्या, स्वारगेट प्रकरणानंतर सांगली आगारातील एकूण 11 शिवशाही बसेस आणि एक खासगी बस प्रशासनाच्या आदेशानंतर हलवल्या। सोलापूरच्या करमाळा एसटी आगाराची शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पाहणी, एसटी आगारात नसलेल्या अन्यथा आंदोलन करू, शिवसेना महिला आघाडीचा इशारा। बीडच्या लिमगावात मोठ्या आवाजासह आकाशातून दगड पडले, संभाजीनगरमधील एमजीएम विद्यापीठाच्या भूवैज्ञानिक शास्त्रज्ञांच्या टीमकडून पाहणी। जळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयात बेशिस्तपणे वाहन उभी करणाऱ्या 20 जणांवर दंडात्मक कारवाई,
वाहनतळाव्यतिरिक्त अन्यत्र वाहनं उभी केल्याचं निदर्शनास आल्यानं वाहतूक पोलिसांची कारवाई. गडचिरोलीत राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना हत्तींचा कळप कॅमेऱ्यात कैद. चामोर्शी भागातल्या सेमाना परिसरात 32 हत्ती असलेल्या कळपाचं दर्शन. हत्तींच्या कळपामागे वन विभागाचं पथक तैनात. ऑलिव्ह रिडली या दुर्मिळ प्रजातीच्या कासवांकडून किहीममधील म्हात्रे आळी किनारी अंडी. ग्रामपंचायतीकडून वन विभागाच्या मदतीनं कासवांच्या सुरक्षेची जबाबदारी. नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील महाविद्यालयात विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला. 10 ते 15 विद्यार्थी जखमी. विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात विरारच्या अर्नाळा बस डेपोमध्ये साप्ताहिक सुट्टीच्या वादावरून बसवाहक मॅनेजरला मारहाण. लोखंडी सळेनं मारहाण केल्यानं मॅनेजर जखमी. चालक मुनीर तडवी विरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्यात जुन्या वादातून पितापुत्रावर धारदार शस्त्रानं हल्ला. पित्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी. संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या. आरोपींना अटक केल्याशिवाय अंतिम संस्कार न करण्याचा इशारा. यवतमाळमध्ये डिलिव्हरी बॉयला पोलीस निरीक्षकानं मारहाण केल्याचं प्रकरण. पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली. केशव ठाकरे यांची तडकाफडकी. नियंत्रण कक्षात बदली. जळगावच्या चाळीसगाव घाटातील मेणबत्ती पॉइंटवर दुचाकीस्वार तोल जाऊन 350 फूट खोल दरीत पडला. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकीस्वाराला सुखरूप बाहेर काढलं. चारित्र्याच्या संशयावरून गर्भवती महिलेची हत्या. नाशिकमधील धक्कादायक घटना. गंगापूर रोडवर गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह नदीपात्राजवळ टाकला. पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली, पण पोलीस तपासात पतीचं बिंग फुटलं. धाराशिवमध्ये चॉकलेटचं आमिष दाखवत 4 वर्षीय चिमुकलीवर 40 वर्ष नराधमाकडून अत्याचार. शिरढोण पोलिसांकडून 40 वर्ष नराधमाला अटक. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं. शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती गावातील घटना. आरोपींनी मृतदेह स्मशानभूमीत पुरला होता. गडचिरोलीतील दिरंगी हुलनार परिसरात 2 नक्षलवाद्यांना अटक. नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या ऑपरेशन दरम्यान कारवाई. नागपुरात केसाच्या ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या खर्चासाठी वाहन चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. सरफराज सलीम शेख आणि अरबाज अहमद रईस अहमद अशी आरोपींची नावं. बदलापूरमध्ये एका सोसायटीत जादूटोण्याचा प्रकार होत असल्याचा महिलेचा आरोप. कुटुंबियांची सीसीटीव्हीसह पोलीस ठाण्यात धाव. जादूटोण्याचा प्रकार नसल्याचा पोलिसांचा दावा. शहापूर तालुक्यातील डोळखाममध्ये जनावरं चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सतर्क गावकऱ्यांच्या मदतीनं पोलिसांनी जनावरं चोरणाऱ्या टोळीला केलं जेरबंद. अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा. आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंना निवेदन. जळगावातील तरसोद पाळधी बायपासवरील रेल्वे पुलाच्या ग्रेडर बसवण्याच्या कामाची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून पाहणी. पुलावरील सर्वात मोठ्या 56 फुटाच्या ग्रेडरची 165 टनाच्या क्रेनच्या माध्यमातून लॉन्चिंग. वर्ध्याच्या कारंजामध्ये शंकरपटाचं आयोजन. 225 बैलजोड्यांचा सहभाग. महाराज मिसाईल बैलजोडीनं पटकावलं पहिलं पारितोषिक. पुण्यातल्या भोरमधील नसरापूरमध्ये 8 आणि 9 मार्चला पुणे जिल्हा संघाची निवड. चाचणी कुस्ती स्पर्धा. कर्जत जामखेडमध्ये होणाऱ्या 66व्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी स्पर्धा.